हॅलो एव्हरीवन, मी साक्षी पाटील SNDTच्या महर्षी कर्वे मॉडेल कॉलेज श्रीवर्धनमध्ये शिकते। मी सेकंड इयर BComला आहे। युनिव्हर्सिटी ऑर्गनाइज केलेल्या तेजस्विनी कॉन्टेस्टमध्ये कॉलेजनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम कॉलेजचे आभार मानते। हे कॉन्टेस्ट म्हणजे माझ्यासारख्या खेडेगावातून गेलेल्या मुलीसाठी खरंच एक सुवर्ण संधी होती। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या पिरियडमध्ये चर्चगेट येथे कॉन्टेस्ट आयोजन केले गेले। त्याबाबत मी माझे अनुभव शेअर करते। आमचा पहिला दिवस 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी पहिला आम्ही रजिस्ट्रेशन केलं। त्यानंतर मग फर्स्ट राउंड फिजिकल फिटनेस टेस्ट झाली। त्याच्यामध्ये आम्हाला फॉर्म फिल करायला दिलं। फॉर्ममध्ये आपण रेग्युलर घरगुती ॲक्टिव्हिटीज काय करतो, गेम्स कोणते कोणते खेळतो याबाबत स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन लिहायला सांगितली। त्यानंतर आमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली। त्याच्यामध्ये आर्म स्ट्रेंथ, शोल्डर स्ट्रेंथ, बॅक स्ट्रेंथ, हाईट, वेट अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या। आम्ही फिजिकली फिट आहोत की नाही हे चेकआउट केलं। त्यानंतर मग सेकंड राऊंड झालं क्विज। क्विजमध्ये 1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी होतं, जसं की 15 क्वेश्चन होते 100 मार्क्ससाठी आणि त्यामध्ये संपूर्ण जनरल नॉलेज इन्क्लूड होतं। थर्ड राऊंड झालं पर्सनल इंटरव्ह्यू। पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायला सांगितलं। त्यामध्ये तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात, कोणती डिग्री घेताय, तुम्हाला काय आवडतं, तुमच्यामध्ये कला कोणती आहे याबाबत स्वतःबद्दल माहिती सांगायला सांगितली। सेकंड डे 29 फेब्रुवारी 2024 या दिवशी आम्ही पहिलं रजिस्ट्रेशन केलं। त्यानंतर मग फोर्थ राऊंड झालं ऑन द स्पॉट स्पीच। तिथे आम्हाला एक बाउल दिली, त्यामध्ये खूप चीट्स होत्या, तर त्याच्यामधून आम्हाला एक चीट उचलायला सांगितली। त्यामध्ये जो कोणताही टॉपिक असेल त्याबद्दल बोलायचं आणि त्यासाठी विचार करण्यासाठी आम्हाला 10 मिनिट दिले आणि बोलण्यासाठी 5 मिनिट। तर मला टॉपिक आलेलं मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ऑनलाईन लेक्चर, म्हणजेच ऑनलाईन लेक्चरचे फायदे व तोटे। कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा कल खूप वाढला, पण ऑनलाईन शिक्षण मुलांसाठी फायद्याचे की तोट्याचे हा विषय डिबेट करण्यासारखाच आहे। कारण काही गोष्टींचे जसे फायदे असतात तसेच काही गोष्टींचे तोटेही असतात। फायदे म्हणजे ऑनलाईन क्लासेसमध्ये मुलांना शाळेत जावे लागत नाही, त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाचतो। घरापासून शाळा दूर असल्यामुळे मुलांना बऱ्याचदा थकवा येतो, त्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही। शिवाय शाळा आणि शिकवणीला जाण्यासाठी लागणारा वेळ यामुळे मुलांना त्यांचे इतर छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही। तोटे ई लर्निंग दरम्यान मुलांचे मन इकडे तिकडे भटकू शकते। मुलं अभ्यासाच्या बहाण्याने मोबाईलवर गेम आणि इतर कामामध्ये व्यस्त राहू शकतात। त्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो। यामुळे मुले त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात। ऑनलाईन शिक्षणाचा हा सर्वात मोठा तोटा आहे। त्याच्यामध्ये आणखीन टॉपिक होते लाईफ इज बेटर व्हेन टेक्नॉलॉजी इज सिम्पल, सेकंड विलेज, असे अनेक प्रकारचे टॉपिक होते। त्यानंतर फिफ्थ राऊंड झालं एसे रायटिंग। तर एसे रायटिंगमध्ये टॉपिक आलेलं देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढीचे योगदान। तर युवा पिढीचे योगदान म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून पुढे जाणारी। आजचा तरुणच उद्याची दिशा आहे आणि दिशा ठरणार आहे, पण आजच्या तरुणाईला गरज आहे ती म्हणजे आदर्श विचारांची आणि कार्यकुशल नेतृत्वाची। दिशाहीन झालेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची। आजची एकूण परिस्थिती बघता तरुणांना मार्गदर्शन करण्याची व परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जबाबदारी समाजातल्या सुज्ञ व्यक्तींची आहे। तरुणांचे योग्य प्रबोधन झाले नाही तर खरोखरच उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक भयंकर असेल। पण आजचा तरुण वर्ग या वेळेचा गैरवापर करतोय। सध्या TV, मोबाईल, इंटरनेट ही मनोरंजनाची साधने मुबलक उपलब्ध आहेत, पण त्यांच्या आहारी जाणे योग्य नाही। या माध्यमातून आपण कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती सोडायची हे आपल्यावर आहे। देशाचा विकास कसा साधता येईल हे आजच्या तरुणाला कळलं पाहिजे। आताची तरुण पिढी ही खूप व्यसनाच्या आहारी गेली आहे, त्यामुळे व्यसन हे आरोग्यास खूप हानिकारक आहे। सिक्स्थ राऊंड झालं ग्रुप डिस्कशन। या ग्रुप डिस्कशनमध्ये एकीकडे ऑड आणि एकीकडे इवन असे 2 ग्रुप तयार करण्यात आले आणि त्यामध्ये पण 10-10 जणींचे ग्रुप केले आणि ग्रुप डिस्कशनमध्येही
चीट्स होत्या, त्यापैकी एक चीट्स उचलायची आणि त्या चीट्समध्ये जो टॉपिक असेल त्याबद्दल प्रत्येकीने आपापलं मत मांडायचं आणि त्यासाठी विचार करण्यासाठी 30 मिनिटं दिलेले आणि बोलण्यासाठी 30 मिनिट. त्यामध्ये आमच्या टीमला टॉपिक आलेलं इफेक्ट्स ऑन प्लॅस्टिक युजेस ऑन इन्व्हायरमेंट वर्सेस रिव्हर. म्हणजेच प्लॅस्टिक वापरल्यामुळे आपल्या इन्व्हायरमेंट आणि रिव्हरवर काय परिणाम होतो. तर आजकाल जागोजागी पसरलेल्या कचऱ्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. तर एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. प्लॅस्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. आपण प्लॅस्टिक परिसरात टाकून देतो तेव्हा ते प्लॅस्टिक गुरं ढोरं खातात, त्यामुळे त्यांचं जीवहानीही होऊ शकते. आणि प्लॅस्टिक जाळल्यामुळे टॉक्सिक वायू तयार होतो, त्यामुळे मानवाचे जीवाला धोका होऊ शकतो. उत्पादन म्हणून प्लॅस्टिक ही एक यशोगाथा आहे. GDPपेक्षा प्लॅस्टिकचे उत्पादन वेगाने वाढत आहे. आपण प्लॅस्टिक नदीत, नाळ्यात, समुद्रात टाकतात, यामुळे सहजीवन सागरी जीवनावर परिणाम होतोय. मासे, कासव आणि इतर सागरी जीव एकतर या प्लॅस्टिकच्या जाळ्यांमध्ये, बाटल्यांच्या झाकणात आणि विविध पॅकेजिंगच्या कव्हरमध्ये अडकून मरतात किंवा यांचे बारीक सारीक रंगीबिरंगी तुकडे घेऊन दररोज शेकडो जीव आपण गमावतोय. या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. त्यासाठी मी कॉलेजचे आभार मानते. धन्यवाद.